श्री महाकाल महाकाल लोक में आपका हार्दिक स्वागत है। मला सांगा, हे कळस आहे ना, हा सोन्याचा असेल का कशाचा असेल? बरोबर. ही VIP लाईन जी आहे, ह्या ज्या लाईनीतनं जी लोक जातात त्यांना वेळेची किंमत आहे. बरोबर, वेळेची त्यामुळे ते VIP आहेत. बरोबर आहे. ये आपको पूरे एमपी में चलेगा सोयाबीन। अभी सोयाबीन नहीं दिखेगा, हाँ, पूरा सोयाबीन दिखेगा पूरा एमपी में। पूरा MP में पूरा खर्च केलाय मोठा, होय, होय, होय. पण प्रामाणिकपणे केलाय. होय, प्रमाण. आणि सोन्याचं एक महत्व आहे, तुम्हाला सांगतो. हा हा. सोनं गळ्यात घालावं, सोन्यानं आरोग्य चांगलं राहतं. जाऊन प्रयागराज, वाराणसी, त्यानंतर संध्याकाळी अयोध्या, सगळं करू. उद्याचा बी प्रवास मोठा आहे की. होय, मोठा आहे उद्या. उज्जैन मध्ये आलोय, सकाळचे 6:30 वाजले. इंदिरा गांधींचा पुतळा आहे उज्जैन मध्ये. रेल्वे स्टेशन आहेत, उज्जैनचे रेल्वे स्टेशन. उज्जैन जंक्शन. शांत वाटतं. शांत वाटतं. चंदना काय पण शांत वाटतं. महाकालेश्वर मंदिर. उज्जैन आहे, उज्जैन. उज्जैन मंदिर, महाकाल मंदिर. श्री महाकाल महाकाल लोक में आपका हार्दिक स्वागत है. परभणीच आहे, हिंगोलीच आहे. महाराष्ट्रातलं भरपूर आहेत बरं का. महाराष्ट्रातून भरपूर जण येतात उज्जैनला. आहे ना. खर्च केलाय मोठा, होय, होय, होय. पण प्रामाणिकपणे केलाय. होय, प्रमाण. ते मंदिरांची कामं इंडियात बऱ्यापैकी चांगली झाली. म्हणजे आपलं हे मार्बलचं काम आहे. VIP लाईन आहे. 250 रुपये वाटे. 250 वाली लाईन आहे. कोण नाही, वेळ वाचला.
मला माहित आहे ना आता काय मेजॉरिटीच्या पुढे बोलता येत ना. लय लांब चालत असल्यामुळे लोक म्हटलं आपण उलट हे लांब झालं. पण पहिला आपल्याला ड्रायव्हर मंदिरच कळत नाही आपल्याला. मंदिर माहीत असतं आपल्याला. हा याला वेळेची किंमत कळाली तोच माणूस मोठा झाला आणि त्यामुळे आहे ना VIP लोक वेळ वाया घालवत नाही. आपण काय आता एवढा खर्च करणार इकडं तिकडं 200 रुपये 50 रुपये होतं मंदिराला कशाला काय कामालाच येते ना, डेव्हलपमेंटलाच कामाला येतं. हा असं आहे, बरोबर आहे ना. बरोबर. ही VIP लाईन जी आहे ह्या ज्या लाईनीतनं जी लोक जातात त्यांना वेळेची किंमत आहे. किंमत आहे. बरोबर आहे. वेळेची किंमत. त्यामुळे ते VIP आहेत. बरोबर आहे. आणि त्याने वेळेला महत्त्व दिलं, वेळेला किंमत दिली. आजच्या दुनियेत वेळेलाच किंमत पाहिजे. वेळ आहे तर दुसरं इसके बचा चलती हो आगे बढ़ो, आगे बढ़ो. युवराज शेठ मला सांगा ह्यो कळस आहे ना हा सोन्याचा असेल का कशाचा असेल? हा कॅपॅसिटी आहे पण सिक्युरिटी देऊ शकत नाही म्हणजे एवढा कळस सोन्याचा बनवायची यांची ताकद आहे पण ते सिक्युरिटी देताना अवघड आहे. सोनं असतं तर असं काळं पडलं नसतं. अजून चमक राहिली असते. चमक लागते. तुम्ही तिरुपतीला बघायची हा तिरुपतीला चमक असते. चमक असते. शेवटी सोनंच आहे किंवा हा. आणि सोन्याचं एक महत्व आहे तुम्हाला सांगतो. हा सोनं गळ्यात घालावं, सोन्याने आरोग्य चांगलं राहतं. त्याचं घ्या या आपलं वैशिष्ट्य सगळं ते आहे. मग तुम्ही नाही घातलं? नाही घातलंय की घातलंय का? घातली चेन मग हे पांढरं सोनं आहे पहिले नाही, हे रोज गोल्ड आहे. रोज गोल्ड प्लॅटिनम कोटिंग आहे. असं आहे काय? आपण सोन्याचं कोटिंगच घालावं. कसं आहे आता जास्ती पुढे गेल्यामुळं हा. प्लॅटिनम कोटिंग हा. रोज गोल्ड हा. पण नाही, सोन्याचंच घालावं. का सोन्याला एक महत्व आहे, आपलं आरोग्य चांगलं राहतं सोन्याला. असं आहे काय? हो सोनं चांदीच्या ताटावर साऊथमध्ये जास्त चांदीच्या आयटममध्येच खाते ते, चांदीच्या भांड्यातच खाते ते जेवण. हा. ते जावं आपल्या शरीराला. सोनं ही चांदी त्याचं एक वेगळं महत्वच वेगळं आहे ते. असं आहे काय? हो ते काय असं मौल्यवान वस्तू आहे त्या म्हणून घालायची असं नाही. दाखवायसाठी नाही, त्याचं शास्त्रच आहे ते. हा. सोन्याच्या ह्या सगळं खावा आणि चांदीच्या ताटात म्हणजे पहिले राजे महाराजांचे तांब्याच्यात पाणी प्यावं. हा हे सगळं महत्व आहे. जेवण ही चांदीच्या ताटात खावं. पहिले राजा महाराजांचे ताट सोन्याचे असायचे. हो ते आरोग्यासाठीच आहे, ते आरोग्याशी संबंधित आहे ते सगळं. आहे काय? हो आता मी पण लय आता कसं श्रीमंत झालंय, आहे आता म्हणून पुढे नाही. गेले आपल्याला त्याची माहिती नसत्या. ते वाटतंय की आपल्याला यांना काय तर दाखवायसाठी हा, केलंय. असं केलं म्हणजे अजून पण साऊथला आहे ना, साऊथला बऱ्यापैकी डिनर सेट आमच्यात करते. ते स्वतः चांदीचाच बनवते ती. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण आहे महाकाल. आगे की ओर प्रस्थान करे. वहाँ के सुरक्षा कर्मी ध्यान दें, इनको आगे की ओर बढ़ाए. ऑटो चालकों से आगे बढ़ जाओ. बहुत आगे मत करो उनको. हे जे लोक इथं होल्ड केलाय बसलेले ते मी मागाशी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि इथून निघून गेलेत. ते बी तुम्हाला सांगितलेत की निघून कोण जातं थांबतो कोण. इथं थांबतात जे लोक आहेत ते ना, ते सकारात्मक म्हणजे चांगले विचाराचे लोक असणे मंदिरापाशी जवळ थांबूच वाटतं असं. आणि मंदिर जवळ आले कवाशा तसे बाहेर निघू, हे नकारात्मक लोकांचं तुम्ही म्हटलं का असं वैशिष्ट्य आहे. ते तुम्ही सांगितल्यापासून मी पण ते थोडं बरोबर आहे. काही जणांची कपॅसिटी राहत नाही. मंदिर जसं जवळ येईल ना कवाशी बाहेर निघतो या. आणि ही लोक जी राहतात ना ते एक शांतता, सकारात्मक विचार, आणि हे बरोबर आहे ना? हो बरोबर आहे. हे ऊर्जा पुराण ऊर्जा निर्माण होते.
व्यक्ति लोग खड़े हैं वो आगे की ओर प्रस्थान करें। वहाँ से आता कोणीकडे आगे की ओर बढ़ाए। आता कोणीकडे आता आपण पुढं अयोध्या प्रयागराज. मग आजचा मुक्काम कुठे येतोय? आजचा मुक्का बहुतेक आमचं गावाला इथे त्यांच्यापाशी येतोय का भुडचा आमचा जोडीदार आहे त्यांच्याजवळ येतोय काय माहित नाही. जसं पुढं जर्नी करा आपण तसं विचार करू. आपल्याला एक करायचं की 7 ते 8 वाजता आपल्याला मुक्काम आराम करायचं. करायचा. कुठं पोहोचल तिथं मुक्काम. हा. लय पळापळ करायची नाही. पळापळ नाही करायची. पळापळ नाही करायची. प्रसाद बघा. प्रसाद काय काय हो? प्रसादात पण बघा की हा ही मक्कन आहे ना हा हा हे आपल्या बॉडीसाठी चांगलं असतं याच्यात. बघ बघ. इथे इम्युनिटी पॉवर. आणि जे खारीक आहे ना तुम्हाला हा हे खारीक हे पहिल्यापासून हे 2 असणार आहे ते माझ्या हिशोबानं. हा हे जे साखर मध्ये टाकले ना ते आजकाल लोकांनी गुळमाट जास्ती पाहिजे जिभेचं टेस्ट पाहिजे मग हे त्यामुळे मला वाटतं मोनोको पण आहे बघा. हा प्रसाद आहे काय? हा आणि बेसनचा लाडू पण हे टेक्निकल आता कसं आहे नवीन काय तर जनतेला लागतंय म्हणून द्यायचं चाललंय. आणि हे मेन हे प्रसाद असणार. हा मेन असणार हा? तर आज हे फुलमकांचं तुम्ही हे केलं ना हा. इम्युनिटी चांगली एकदम हे आहे. खारी खोबरं आपल्याला खारी खोबरं कशासाठी केलं या हा डिलिव्हरच्या पेशंट सगळं खाली खोबरं देते का तर त्याचं इम्युनिटी त्यात जी ताकद आहे कशात नाही. महाकाल आज काम करा. आता पुढं आपण चाललोय माहिती गोळा करा. ही त्यांची गँग आली आहे. अजमेर राजस्थानच्या ह्यात आलेले आहेत. अजमेर वरनं बघितलं का? खाली कशी बसते ती बघा. हा बसल्यामुळे तर सगळं आहे आहे ना. आपल्यात त्याचं पॉट टेकतंय का हा आहे ना. ह्यो बी गाडी तसाच बसला. हा बघा आहे का राजस्थानवरून आली. ही त्यांच्यात लिहिलेली जायची सांडलं होय पदर घेऊन बाय का जुन्यात द्यावं ही पिढी गेली. तरी पण आहे ना हा उत्तर भारतात अजून होय, होय, होय. परंपरा आहे पदराची. पदराची परंपरा महाराष्ट्रातच आपण, हा. मुली पण बघितल्या तर लगेच झालेल्या मुली हे सगळे पदर भले चुंदरी घेऊ द्या पण चुंदरी घेतलेली हा. आहे एका ठिकाणी. हा मनोहर आता कुठं चाललो आपण? शेठ सांगा कुठं चाललोय? आता आपण अयोध्याला चाललोय या. पण असं आहे की अयोध्या दाखवते रातच्या 2 वाजता. हा तर आपण रायबरेलीमध्ये आपलं एक शेड आहे इथं हा भोडाचं. हा त्या शेडनी लय मिनते केले त्या म्हणून थोडं जावा. तर मग आता कसं आहे रायबरेली पर्यंत गाडी मारूया. हा तिथनं परत आपण हाल्ट घेऊन हा सकाळी सकाळ लवकर अयोध्येला निघूया. मनोहर आता वाजेपर्यंत झुमका घ्यायला लागेल तिथं का रायबरीत चाललाय म्हटलं. घेऊ उज्जैन मधनं बाहेर निघतोय आता आपण. हा उज्जैनमधून बाहेर निघाला. लोखंड गल्ली आहे वाटते. नाही एवढंच आहे. मोर एक बंगला बघा कसला दिसतोय. कुठे? काय बंगला आहे काय बघा. भगीरथ पॅलेस. भगीरथ गोरखनाथ जी का मंदिर ही वहाँ से नेपाल शुरू हो जाता है 100 किलोमीटर बाद. हाँ 100 किलोमीटर किधर से? गोरखपुर से. गोरखपुर से नेपाल चालू हो जाता है. हाँ 100 किलोमीटर बाद नेपाल चालू हो जाता है ना सुनोली बॉर्डर से. ये पूरा भी सोयाबीन का है. पूरा पूरा सोया. सोयाबीन. हाँ था. दुसरा कुछ है ही नहीं इधर, नहीं इधर कुछ भी नहीं. खाली सोयाबीन. सोयाबीन
उसका बाद में आलू बोएगा डायरेक्ट। इसके बाद आलू का, हाँ और इनका आलू का गाड़ी अपने सांगली जाता है, अपने हल्दीराम का फैक्ट्री है ना, हाँ। उसको जाता है। अभी ये सोयाबीन निकलेगा पूरा, हाँ निकलने के बाद पूरा आलू डालेंगे। वही हम आप आने से पहले वही हम बात कर रहे थे। दो ही पीक इधर। नहीं, इधर आलू का बेल्ट है पूरा। ये सोयाबीन के बाद में आलू, हाँ आलू के बाद में पूरा उधर प्याज वगैरह जिसके पास रहता है वो प्याज रहता है। हाँ बाकी फिर उधर लहसुन चालू हो जाती है। लेकिन ये सीजन में खाली सोयाबीन, सोयाबीन, बिल्कुल सोयाबीन। ये बाकी कुछ है भी नहीं। नहीं, बाकी कुछ भी यहाँ कहाँ तक रहेगा ये नहीं। ये सोयाबीन? पूरा है एमपी में, ये सोयाबीन पूरा एमपी में हाँ, सोयाबीन अब ही। जैसे ये हमारा एरिया जो आलू का है, यहाँ हाँ। से कम 60-70 किलोमीटर पे आलू का एरिया है। हाँ उसके बाद गेहूं चने का एरिया चालू हो जाता है, हाँ। धान वगैरह। बस बाकी सबसे ज्यादा तो हमारे बेल्ट, मालवा बेल्ट में हाँ। आलू। ये सोयाबीन का कहाँ तक चलेगा अभी? ये आपको पूरे एमपी में चलेगा सोयाबीन। अभी सोयाबीन ही दिखेगा हाँ, पूरा सोयाबीन दिखेगा पूरा एमपी में, पूरा एमपी में? पूरा एमपी। पुऱ्या एमपी ते म्हणतात सोयाबीनच दिसणार आहात तुम्हाला. हा तुम्ही जाईन इकडे नुसतं सोयाबीनच आहे. पूर्ण सगळं शिला असतं सोयाबीन. भाई ना तरी जनावराला सुद्धा कुठं काय केलं नाही. जमीन चांगली आहे, काही जमीन आहे, जमीन चांगली आहे, पाऊस झालेला आहे त्यामुळे चांगलं आलंय. जमीन काळी आहे, हलकी जमीन नाही. इथं परंपरा आहे बरं हा? का पदर घ्यायचं. डोक्यावर पदर असतोय कंपल्सरी. आहे ना. एक टू व्हीलर असे नाही की पदर घेतलेला ना. आहे ना. म्हणजे एमपीची बकासूर देशी. कसा आहे, बकासूर. हा, एमपीची त्याच्या शेंगाला देशी. मूर्ती बघा ही. एमपीची देशी नसल आहे. एमपीतला टोल नाका. हा कहाँ से कहाँ तक? उज्जैन से पंजाब. ब्यावरा. कुठला कंपनी होईल? हा उज्जैन, मस्की, शाजापूर, सारंगपूर, बेचोर, ब्यावरा. एमपीत आहे ना झाडं जास्त आहेत. इथले लोकांचं प्रेम आहे झाडावरती, तोडत नाही ते. प्रत्येक बांधाला झाड आहे ते. मका वाढले इकडे आता. पाऊस पण चांगला आहे. है ना, पाऊस होऊन गेलेला आहे, तलाव बसलेला आहे तिकडे. रस्ता चांगला आहे का? जवळ आहे, रस्ता आहे जवळ. रस्ता काय बघायला जात नाही. बाबळी झाड मला साईड जास्त दिसते तेव्हा. बाबळीचं प्रमाण जास्त आहे ना. बघितलं, हा. आणि ही वेगळी बाबळ आहे, काढलेली. हे थोडे जास्त पाण्याच्या भागातले बागायतातले. रानं हलके येते बघा एवढे असे, म्हणजे बागायते रानं दिसत हा, मीडियम आहे. मीडियम मध्ये. आपल्यासारखं काय असं डोंगर भाग आहे, हा बाई तिथं खोल आहे बघा, हे कळतं की. हा हे खांदलंय. थोडी तांबडी माती येते, हा. काळी तांबडी मिक्स आहे. हा. आपल्या इकडल्यासारखंच आहे. पाऊस यायला लागलाय, मोठा पाऊस आहे. 2 दिवसात पहिल्यांदा एवढा मोठा पाऊस आला. चांगलाच पाऊस. त्या साईडला पाऊस झालाय चांगला, पिकही चांगली आलेली. मध्य प्रदेशच्या ग्वालेर आणि उज्जैनच्या मध्ये आहे आता गाडी. पाऊस आलाय मोठा. आयशरचा ट्रॅक्टर. हे बघा की मसाला मुराचा गाडी. हा हा.
मसर चाललेत कुठं महाराष्ट्रात चाललेत महाराष्ट्रात बस महाराष्ट्र मोराची गाडी तुम्ही अशी आणली ना भाऊ हो आम्ही चांगली मसर आहे हो अशी मसर आणायला लागते ह्याच्यापेक्षा 4 पटीने मोठी होती. ह्याच्यात आयशरचं ट्रॅक्टर आहेत आणि मागं जॉन डीलरचं ट्रॅक्टर होत दगड कोसळ हे बघा नदी. सिंध पूल मुळे आहे ते अजून हा मोळे इकायला जाणते ते वाटतं मला. होय, मोळे इकायला अजून बाहेर इकडं घेऊन जाणार. चुलीवर स्वयंपाक आहे अजून इथले लोकल गाय आहे ते स्थानिक जात देशी बकासूरची जात दिसते. काय केली चरून आले ते डीजल प्युअर आहे क्या हाँ डीजल प्योर प्युअर मिलावट नाही ना कुछ प्युअर आहे म्हणतोय 2000 कैसा लीटर है लीटर कैसा है 101 रुपये 15 पैसे पेमेंट कैश है सर कैश है ऑनलाइन नहीं चलेगा हाँ कैश है वो तो हाँ ऑनलाइन क्यों नहीं थोड़ा सा खाता जो है धारक है ना हाँ। एक्सपायर होगा ऐसा हुआ क्या खाता धारक ही एक्सपायर हुआ तो हुआ नहीं पंप ही इतना पुराना 100 किलोमीटर के बीच में एक ही पंप था हाँ कितना साल पुराना है करीब से 40 साल से ऊपर और मालिक का उम्र क्या था अब आप समझ लो कि जब पंप मिला होगा तो इस समय 40 साल तो पंप ही का हो गए तो उनकी कितनी उम्र थी ऐसी तो होगी लाइट चली गई 1274 रुपए हाँ हाँ लाइट चली गई हाँ 1274 झाले बरं का मी बघितले 1274 रुपए 1274 कुछ का हो गया संकल्प फिलिंग स्टेशन शिरसोद चौराहा शिवपुरी शिरसोद ढक्कन ढक्कन लगाओ ढक्कन लगाओ शिवपुरी मध्ये आहे आपण आता शिवपुरी हा पुलिस कैसा है रेट हाँ इथे कमी कैसा है रेट हाँ 100 रुपये 83 पैसे हाँ ओके डाल दीजिए ये एमपी है क्या यूपी है एमपी 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 है यूपी कितना दूर है ये भी मिलेगा आपको यहाँ से 30 किलोमीटर के बाद 30 किलोमीटर के बाद किती आहे रेट इथं डेन्सिटी कमी आहे ना डेन्सिटीनुसार पैसे कमी जास्त होतात. जीरो हा 0 झांसी कितना दूर है इधर से 50 किलोमीटर डीजल में इथेनॉल नहीं रहता ना इथेनॉल एथेनॉल तो सब में आया डीजल में भी डीजल में पेट्रोल वो बोर्ड पे कंपनी वाला पहले ही लगा दिया उन्होंने कंपनी वालों का काम ही है इसमें कितना है इथेनॉल वही होगा 20%. 20%. और प्योर डीजल डालने का होगा तो किधर मिलेगा पता नहीं मेरे हिसाब से तो अभी इधर कहीं नहीं मिलेगा आपको नहीं मिलेगा प्योर डीजल.
ये ॲव्हरेज नाही देत आहे, ॲव्हरेज देता नाही आहे. हाँ, थोड़ा कम हो जाता है उससे. जोडीदार आहेत सोन्या चांद्याचे व्यापारी, त्यांच्याजवळ जाणार आहे. पण त्यांच्याजवळ जायला आपल्याला 11 साडे 11 वाजता, त्यामुळे त्याच्या अगोदर तिकडेच आपण रेस्ट घेणार आहे आणि सकाळ उठून त्यांच्याकडे जाऊन प्रयागराज, वाराणसी, त्याच्यानंतर संध्याकाळी अयोध्या सगळं करू. उद्याचा बी प्रवास मोठा आहे की? होय, मोठा आहे उद्याचा प्रमाण. वाटतं एक 700-700 किलोमीटर असेल प्रवास. युपीतला पहिला टोल नाका. युपीतला पहिला टोल. लहान आहे. असं जगायचं की पिढ्यानं पिढ्या नाव निघलं पाहिजे. बरोबर ना? बरोबर. मैं मेरी जाशी नाही दूंगी. इंग्रजांना ठणकावून सांगणारी राणी, झाशीची राणी. आम्हाला शिकवलंय शाळेत. बरोबर.